पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Let me help you, Mr. Tilak. Thank you so much for your help, Professor Shu. No need to thank me, Mr. Tilak. But I have to draw your attention to one serious matter. काय झालं सर? काही काळजीचं कारण? It depends how you look at it. The semester is almost over, and still you have not attended my lecture. May I know the reason? तर मी कॉलेजात आलो, प्रवेश घेतला आणि अभ्यासक्रम बघितला. तर मला असं लक्षात आलं की आपल्या प्रथम वर्षाच्या अभ्यासातील बहुतांश भाग माझा शिकून झालाय. मग लेक्चरला बसून उगाच वेळ वाया घालवण्यात काय अर्थ? तुम्ही अर्थशास्त्र शिकवता, तुम्हाला तर माहितीच आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक्स आपल्या अभ्यासक्रमात नाही, पण माझं शिकून झालंय. So you mean the syllabus of this college is not up to the mark? नो सर, मी फक्त माझ्या पुरता तोडगा काढलाय. आय मीन अ वे आउट. Well, but I must bring this to your attention. If you fail to attend the lectures, then, as per the rules, you will not be able to appear in the exam. ठीक आहे सर, मी नाही देणार परीक्षा. Mr. Tilak, do you understand exactly what you're saying? Your year will be wasted. होय सर, मी ठरवलंय. यावर्षी मी परीक्षा देणार नाही, स्वेच्छेने अनुत्तीर्ण होईल. आय हॅव डिसाइडेड टू टेक अ गॅप दिस इयर. माझी मते कोणाला पटणार नाहीत म्हणून मी कोणाला सांगायला जात नाही. मी ठरवलंय, संपूर्ण वेळ माझ्या तब्येतीसाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी खर्च करणार आहे. Fine. What can I say now? I wish you best of luck. थँक्यू सर. कुठे शोधायचा आता याला? काका, अरे 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 सावकाश, किती वेगानं धावतोयस? अरे काका, तू इथं कसा काय? मी कसा काय? मला काय मज्जाव केलंय का कोणी इथे यायला? म्हटलं आपला पुतण्या इथे वसतिगृहात येऊन राहिलाय, तर प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वतः बघावं काय करतोय नेमकं. म्हणजे सोजीर होऊन माझ्यावर लक्ष ठेवायला आलायस तर? काय काका, पुतण्यावर एवढा देखील विश्वास नाही? सोजीर नव्हे, गुप्तहेर. अरे बापरे, एक अत्यंत महत्वाचा ऐवज आणलाय तुझ्यासाठी. काय काय? कोणास सांगू नकोस. हे बघ, काकूच्या हातच्या पुरणपोळ्या आणि हे लाडू भावाने बनवलेत ना? वा, अगदी योग्य ओळखलंस. कळतंय बरं का, काकूची माया आणि बायकोचं प्रेम चांगलं ओळखता येते म्हणायचं. का खा. अरे अंगारकी होती म्हणून हिने तुझ्यासाठी केल्या पुरणपोळ्या. म्हणाली बाळला खूप आवडतात, त्याच्यासाठी केल्या आहेत, त्याला नेऊन द्या. चांगल्या आठवडाभर पुरतील इतक्या दिल्या. अरे अरे सावकाश सावकाश खा. काय वाघ लागलाय का मागे? काका, खूप भूक लागली. खा खा. डेक्कन कॉलेज म्हणतात. आज प्रत्यक्ष बघितलं. मागे एकदा दादा बरोबर आलो होतो इथे, तेव्हा सगळं माळरानच होतं. आता एकदम भव्य झालंय सगळं. बाळ, अरे ह्या पोळ्या आठवडाभर पुरण्यासाठी दिल्यात. 2 दिवसात संपतील. 2 दिवसात? काय सगळ्या कॉलेजला वाटतोस की काय? मीच संपवणार आहे. बाळ, आहार वाढलाय तुझा. दिवसातून अर्ध्याहून अधिक वेळ व्यायाम आणि बलोपासना करतो मी. शरीराची झीज जास्त झाली की भूक जास्त लागते, म्हणूनच आहार वाढलाय माझा. छान छान, चांगलंय. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे शरीर, चांगली प्रगती होते म्हणायची. बरं, हा आता परीक्षा येतील ना, अर्ज भरलास की नाही? नाही म्हणजे येताना काही विद्यार्थ्यांची कुजबूज ऐकली मी.
म्हणून विचारतोय. हो का? काही कल्पना नाही मला. कल्पना नाही? काका, माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की त्या परीक्षेत मला काही रस नाही. मुळात ती परीक्षा मी देणारच नाहीये. काय म्हणालास? परीक्षा देणारच नाहीस? हो काका, मी ठरवलंय या वर्षी मी परीक्षाच देणार नाही. अरे असा का वागतोयस तू? नापास होशील अशानी. हो, त्याची कल्पना आहे मला. अरे लाज वाटते का तुला? कुठून झाली तुला ही दुर्बुद्धी? काका, तू आधी शांत हो बघू. माझं म्हणणं तरी ऐकून घे. प्रथम वर्षात इथे जे शिकवतात ते ज्ञान मला अगोदरच अवगत झालंय. मग ते शिकण्यासाठी पुन्हा वेळ कशाला खर्च करायचा? त्यापेक्षा मी विचार केला की हे वर्ष मला पूर्णपणे स्वतःसाठी खर्च करायचंय. स्वतःसाठी? अरे मग आजपर्यंत जे काही केलंस, जे काही वागलास ते कोणासाठी होतं? घरच्यांची सगळ्यांशी भांडलास, इथे वसतिगृहात येऊन राहिलास, हट्टानं राहिलास, ते कोणासाठी होतं? स्वतःसाठीच ना. अरे मग ज्या कारणासाठी इथे आलायस ते तरी निदान मन लावून कर. हे कुठलं स्वैर वागणं म्हणायचं बाळ? काका, जसे आतापर्यंत ते सर्व निर्णय विचारांती घेतले तसा हा निर्णय सुद्धा विचारपूर्वकच घेतलाय मी. अरे कसला विचार? दादाचं स्वप्न धुळीस मिळवण्याचा विचार आहे का हा? आम्हा सगळ्यांची स्वप्न उधळून लावण्याचा विचार आहे का हा? सांग बाबा एकदाचा, आम्हाला कळू दे. काका, मी कोणाच्याही अपेक्षा आणि स्वप्न धुळीस मिळवत नाहीये. आधी मला माझ्या अपेक्षांची पूर्तता करायची. स्वतःला या जगातील आव्हानांसाठी तयार करायचंय आणि त्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. साधना कसली? जोर बैठकांची? तासनतास व्यायाम करण्याची? अरे बाळ, वाटलं होतं तू शिकून मोठा मुन्सफ होशील, घराची जबाबदारी घेशील. अरे तुझ्यापेक्षा ही सामान्य मुलं सुद्धा पुढे जात आहेत, प्रगती करतायत, शिष्यवृत्त्या घेतायत. आणि तू बाळ, दादानी तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी पैसे काढून ठेवलेत, त्याचा धड विनियोग कर. हे काय करून घेतोयस तू बाळ? बघवत नाही रे, बघवत नाही. काका, भविष्यात मी कुठली वाट निवडीन मला नाही माहित, पण जी वाट निवडेन ती मी स्वतः तयार केलेली असेल. काका, सरळसोट मार्गावरून चालत जाण्यापेक्षा वनातील काटेरी मार्गांवरून धावणं मला अधिक भावेल. काका, असं वाटतं जो मार्ग मी निर्माण करीन उद्या त्यावर कोणीतरी स्वेच्छेने चालावं. त्यासाठी मला स्वतःला घडवायचंय काका, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. आणि माझ्या या निर्णयाचा उद्या तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही एवढा शब्द मात्र मी नक्की देतो. तुझ्याशी वाद घालणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणं. असो, आजपर्यंत सदोदित आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. आता यापुढेही तसंच करणं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करूच. अरे हो 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 काका, हीच अपेक्षा होती की घेशील तू मला समजून. ठीक आहे, बरं आता मी येतो. काळजी घे बरं का. काका, भामेला नक्की सांगशील की लाडवात गुळापेक्षा तिच्या हातचा गोडवा अधिक आलाय. सांगेन बरं का. विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारानंदनी तुलसी कृष्ण जीवनी
स्तोत्रं नामर्थं संयुतं यः पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघरं लभेताम्। भामे. हो सासूबाई, तुळशीची पूजा झाली असेल तर स्वयंपाकाची तयारी करायला घे. तरीच म्हटलं हिशोब जुळत कसा नाही, गोंधळ घालून ठेवलाय नुसता. ऐकताय का? चोर आहे चोर. कोण? मी? अगं बाई तू नव्हे, आपला किरण भुसारी. चोख 14 आणि शिल्लक आहेत त्याच्याकडे अजून आपले. तरी म्हटलं यंदा आपल्या खिशातला खुळखुळा वाजत कसा नाही. थांब, तू माझी पगडी घेऊन ये, आज चांगली अद्दलच घडवतो त्याला. आता हे काय? तेच सांगते मी. बाकीचं सगळं बाजूला ठेवा, आधी घरामध्ये काय घडतंय त्याकडे लक्ष द्या. आता काय झालं? भामाची अवस्था पाहवत नाही हो. आणि हा तर दिनक्रमच झालाय जणू. अगदी पर्वचा म्हणावा तसा. रोज दर घटकेला भामा दाराशी जाऊन बाळ आला की नाही पाहते. बाळ तर काही येतच नाही. एक खडा उचलून आणते आणि भांड्यामध्ये जमा करून ठेवते आणि सगळा राग भांड्यांवर काढते. असा या खड्यांचं काय गणित बांधलं हिनं? अहो, प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून ती एक खडा उचलते आणि भांड्यामध्ये जमा करून ठेवते. म्हणजे बाळला आला की दाखवता येईल की हिनं त्याची किती दिवस वाट पाहिली ते. आणि पहा ना, आता शुक्लातली अष्टमी आली हो. नवरात्र देखील चालू झाले, पण बाळचा अजूनही काही पत्ता नाहीये. असे किती खडे जमवलेत तिनं. नाही, बाळ घरी आला की त्याचं मस्तक फुटणार असंच वाटतं मला. करा, तुम्ही चेष्टाच करा. पुरुषांना बायकांचं मन कधी करणार देवच जाणे. आओ ऐका, निरोप आलाय. आज तो येणार आहे. आज? अगं हळू बोल, कोणास काही कळता कामा नाही. अहो, पण ही आनंदाचीच वार्ता आहे ना. हो हो, आनंदाचीच वार्ता आहे. पण आपल्याला बाळाचा स्वभाव काय नवीन आहे का? येईल येईल म्हणेल आणि नाहीच आला तर? नाही, आपलं ठीक आहे. भामेचा हिरमोड नको व्हायला. झालं. कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून एवढी काळजी घेतली, पण जिला समजू नये नेमके तिलाच सारे काही कळले. आता बाळ येणार नाही तोवर हिचे चित्त काही थाऱ्यावर राहणार नाही. आपलं नाही तर नाही, निदान भामेचा तरी विचार करावा याने. बाळाचं काही समजतच नाही. कुठे गुंतला असेल कुणास ठाऊक.
मूर्ख कुठले. अरे वा वीरप्पा वा. अरे या देशी तुला कोणी धोबी पछाड देईल असा पूत जन्माला आलाच नाही. अरे गोरे साहेब सुद्धा याची पाठ थोपटतात. साहेबांकडून तनखा आणि मर्जी मिळवणारा या वाघासमोर कोणीही टिकू शकणार नाही. काय रे दाजी, तू तरी हरवू शकशील का या पहाडासारख्या वीरप्पास? मी नाही, पण या गोऱ्या साहेबाच्या मर्जीमुळे आलेल्या उन्मत्तपणाला मातीत मिळवणारी एकच व्यक्ती आहे. कोण आहे? द वन हु इज नॉट इव्हिल बट फॉर शुअर ही इज आवर डेव्हिल. डेव्हिल 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 डेव्हिल. होऊन जाऊ दे. वा वा बळवंता. अरे डोळ्याचे पारणे फेडलेस रे, डोळ्याचे पारणे फेडलेस. किती निष्णात असावं कुस्तीच्या डावपेचात. वा वा वा. अरे त्या वीरप्पाची बोबडीच वळली होती. अहो आमच्या गुरुवर्यांनी दिलेलं ज्ञान इतकं प्रखर असेल बोबडी वळेल नाही तर काय. बरं या जल्लोषात विसरू नकोस कॉलेजची वेळ झालीये, नाही तर वर्गाबाहेर काढतील आपल्याला. मोजून 3.5 मिनिटात स्नान उरकतो आणि पहिल्या तासिकेला हजर. वा. अरे तू घरी जाणार होतास ना, त्याचं काय झालं? विंचुरकर वाड्यात कोणीतरी वाट बघत असेल. खरंय रे, वाट बघत असतील खरी. जायचंय, किती दिवस ठरवतोय घराकडे जायचंय. आज पहिली तासिका झाली की निघालो.
वा चला. तर ही उक्ती आणि हिचा अर्थ तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. कमले कमलोत्पत्ती ही श्रूयते नची दृश्यते. अर्थात एका कमल पुष्पाची दुसऱ्या कमल पुष्पावर उत्पत्ती होते हे आपण ऐकलेले असते, पण हे कुणीही पाहिलेले नाही. आणि सर, माझे डोळे जरी मिटलेले असले तरी माझे सर्वत्र लक्ष आहे. उठ, टिळक उभा राहा. काय रे, कुठून आला एवढा उद्दामपणा? अरे जरा 4 बैठका काय मारल्यास, तब्येत काय कमावलीस, म्हणजे आभाळास हात टेकले का रे तुझे? नाही नाही, शरीराची गट्टी जमल्यामुळे ना बुद्धीला गर्वाची बाधा झाली तुझ्या, दुसरं काही नाही. हा विषय शिकणे इतके सहज वाटते तुला? अरे महाकवी कालिदासाचं हे काव्य समजणे हे तुझ्यासारख्या सामान्य मुलाचे काम नाही. किती आव्हानांना सामोरे जात कालिदासाने उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या. आणि त्याच महाकवी कालिदासाला फक्त जिवंतपणीच नव्हे तर त्याच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी सुद्धा अशाच आव्हानांना सामोरे जावे लागले. आणि मला सुद्धा अशाच काही आव्हानांना सामोरे जावे लागेल असे दिसते. आव्हान? हो, अर्थात. बर का, एकदा एका सुंदर युवतीने एवढी एकच उक्ती भिंतीवर लिहिली, अर्थात ओळ. आणि या पुढची समर्पक ओळ काय असू शकेल असे महाकवी कालिदासाला विचारले. आता महाकवी कालिदास तो साक्षात सरस्वती त्यावर प्रसन्न झाली होती. त्याने यथार्थ अशी पुढची ओळ लिहून काढली. पहिली ओळ आहे, कमले कमलोत्पत्ती श्रूयते न च दृश्यते. आणि त्याने लिहिली, बाले तव मुखाम भोजयी दृश्यमिंदीवर द्वयम. वा, अर्थात कमळाच्या पुष्पावर आणखी एक कमळ उगवून येणे हे आपण सर्वांनीच ऐकलेले असते, मात्र कुणीही ते पाहिलेले नसते. तर मग हे सौंदर्यवती, तुझ्या या कमलरूपी चेहऱ्यावर हे 2 कमल नयन कसे निर्माण झाले? आता तुम्ही सांगा, याच युवतीने पुढे जाऊन महाकवी कालिदासाचे प्राणहरण केले असे सांगितले जाते. म्हणून म्हटलं आव्हान. बरं का दाजी? हा सर, तुम्ही तसेच माझ्या बाबतीत नाही ना करणार? शांत. नाही, प्राणहरण नाही, पण तुझे गर्वहरण मी निश्चितच करेन. आता उभा आहेसच तर असा सरळ वर्गाबाहेर जा. सर, माझे म्हणणे इतकेच आहे की मेंदूत एवढा ज्ञानाचा साठा असताना तो कागदावर उतरून वृथा शाई आणि कागद वाया कशाला घालवायचे? त्यापेक्षा त्या कागदाचा निराळा काहीतरी चांगला सदुपयोग करता येईल, नाही असे? हाच अहंकार एक दिवस तुझ्या अंगलटी लक्षात ठेव. आवेश तर असा आणतोयस की भविष्यात मोठा अग्रलेखच लिहिणार आहेस या कागदांवर. मला ठाऊक नाही सर, मी काय लिहीन मला खरोखर ठाऊक नाही, मात्र लिहीन नक्की. आणि जे लिहीन ते संपूर्ण देश वाचेल, अगदी तुम्ही सुद्धा. चालतो चालता हो, अशा उद्दाम विद्यार्थ्यांना माझ्या वर्गात स्थान नाही. चालतो. जशी आपली आज्ञा सर. अरे बघताय काय, उतरून घ्या वहीमध्ये. तसेही तासिका संपल्यावर घरी जाण्याची योजना आखत होतोच. आता लवकर जाता येईल. अजून गेला नाहीस तू? निघालोच आहे गुरुजी.
हे म्हणावे देशाचे भविष्य. माझ्या वर्गात अशा उद्दामपणाला स्थान नाही, समजलं? तर बरं का, उद्या आपल्या वर्गात संस्कृत कविता स्पर्धा आहे. विषय आहे माता, अर्थात आई. सर्वांनी सहभागी व्हायचंय. काय? बाळ बाळ अरे काय रे काय का थांब जरा. अरे दम लागलाय. थांबायला मला वेळ नाही, मी निघालो घरी. काय आज तू घरी चाललायस म्हणजे उद्या तू नक्कीच येत नाहीस, हो ना? अर्थात येणार नाही. इतके दिवसांनी मी घरी चाललोय म्हटल्यावर एका दिवसात कसा परत येईल? बरं, आमच्या घरची मंडळीच मला सोडणार नाही, तो भाग नाही राहणार. अरे रे वाईट झालं. चांगली संधी तुझ्या हातून निसटून गेली बा. कसली संधी? नाही नाही, तू जा तू आपला जा. अरे मला वाटले होते तुझ्या बुद्धीला चालना मिळेल, तुझी प्रतिभा आम्हाला अनुभवता येईल, पण ते नियतीस मान्य नाही. त्याला आम्ही काय करणार? दाजी, ओ दाजी खरे, पुन्हा जर माझ्या समोर असा नाटकीपणा केलास ना तर असं झोपी पछाड देईन त्या वीरप्पा सारखा. अरे बापरे, अरे मी तुझा गुरु ना रे, मलाच कसला धोबी पछाड देतोस? तुला डेव्हिल म्हणतात ते उगाच नाही. मग आता सांगतोयस का चालता होतोयस? सांगतो. हा, तुझे प्रिय लाडके प्राध्यापक जिन्सीवाले यांनी उद्या संस्कृत काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. मग म्हणजे भाग घ्यायचाय तुला. घरी मी जाणारच आहे, शब्द देऊन ठेवलाय मी घरच्यांना. बरं, मी कितीही उत्कृष्ट कविता केली तरी जिन्सीवाले मला पारितोषिक देणार आहेत का? नाही. मी निघालो. आधी विषय ऐक, मग तुझी सगळी मतं बदलतील. असा काय मोठा विषय निवडून काढलाय जिन्सीवाल्यांनी? माता. आई, इतकी वर्षे झाली आई हा शब्द खूप आत माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर कुठेतरी रुतून बसलाय. वयाची आणि समजुतीची धूळ बसली होती इतकी वर्ष त्यावर, पण आता या अशा अनाहूत क्षणी ती पुसली गेली. आई, लहान असतानाच मला देहरूपानं सोडून गेली, पण ती असते कायम माझ्या सोबत. मला जाणवतं तिचं अस्तित्व. पारितोषिक मिळो न मिळो, मात्र माझ्या आईविषयी लिहिण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मी मुळीच गमावणार नाही. नाही जाणार मी घरी. भले शाबास. चला आपल्याला सार्वजनिक काकांच्या सभेला जायचं ना? अरे हो, हा, ते एक राहिलंच असतं, आता गेलो असतो तर. चल 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 चल. हे बंद करतो मी. कर कर कर. बरं झालं आठवण केलीस. हो. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? आज सकाळी स्वयंपाकघरात कावळा ओरडताना ऐकलं मी.
रोज कुठे ओरडतो हा कावळा, तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली की आज नक्की कोणीतरी येणार. आणि कोणीतरी म्हणजे तुम्ही, हे निश्चित झालंच. नका बाई आता आणखी वाट पाहायला लावू. या बघू लवकर. भामे, आले. शिक्षक काय करतात? शिकवतात. वकील वकिली करतात. हे नोकरी करणारे, व्यवसाय करणारे समाज घटक जगतात ते कोणामुळे? तर इथला भूमिपुत्र असणारा शेतकरी, त्याने पिकवलेले अन्न खाऊन सगळा समाज सुखात जगतो. पण त्याच्या वाट्याला काय येतं? आत्महत्या. नगर प्रांतातनं शेतकरी आत्महत्यांचा जो आकडा आलाय तो अगदी अस्वस्थ करणारा आहे. कोण जबाबदार आहे याला? इकडे बाळा. या चिमुरड्याच्या वडिलांनी सावकारी कर्जाला कंटाळून जीव दिला. त्याच्यासह अशा अनेक शेतकऱ्यांची कुटुंब देशोधडीला लागली. त्याची जबाबदारी कोण घेणार? सावकार जुलमानं अधिक श्रीमंत होत आहेत आणि कायद्याचा आधार घेऊन या गरिबांच्या जमिनी आपल्या खिशात घालतायत. अशा स्थितीमध्ये यांचे कैवारी कुणी व्हावे? हे कार्य कुणीही करणार नाही. हे कार्य आता आपल्यालाच करावं लागेल. आपली ही सार्वजनिक सभा आता त्यासाठी काही महत्वाचे मुद्दे ब्रिटिश सरकारच्या समोर मांडणार आहे. तू बस बाळ. ज्योतिबा फुलेंसारखे माझे स्नेही, ज्यांनी आपलं सगळं आयुष्य समाजाला वाहून दिलेलं आहे, तेही या कामात आपल्या बरोबर आहेत. आणि हे कार्य असंच जर अविरत सुरू राहायला हवं असेल तर आपल्यासारख्या तरुणांची आम्हाला आवश्यकता आहे. होय काका. आजवर या प्रश्नांची दाहकता इतकी जाणवलीच नव्हती कधी. जगणे इतके खडतर असू शकते. आपण यावर काय करू शकतो? किती खाऊट आहे ते शेंगदाणे. शी. अरे काय करतोयस? ते बाळा उठ, टाक दाणे ते खाली. पडलेले दाणे खायचे नाहीत आणि खाऊट आहेत ते, कळलं का? तब्येतीला त्रास होईल की नाही तुझ्या? मग खाऊट तर खाऊट, पोटात अन्न तरी जाईल. ह्याच्या बापाने जीव दिल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही गेला याच्या. आता जमीन नाही, पीक नाही, असंच फेकलेलं खात राहावं लागेल. तुम्ही हाऊस म्हणून एक दिवस उपवास करता, आम्हाला कधीतरी एक दिवस खायला मिळतं. ते नका काढून घेऊ. कुठे राहता? कुठे तू? त्याचे या जगात कोणी नाही. त्याचं सगळं जग असतं म्हणतात. आम्हाला कोण उभं करणार? बघू, नशीब जितके दिवस जिथं घेऊन जाईल तसं जगायचं. नाही नको. असू द्या. ठेवा. जगण्याचा प्रवास थोडा तरी सुखाचा होईल. आणि कधी गरज भासली तर मला हक्काने हाक द्या. मी कायम तुमच्या सोबत असेल. आपल्याच बांधवांची मदत आपण नाही करणार तर कोण करणार? आपण कोण म्हणायचं? नाही म्हणजे आपलं नाव काय? मी बळवंत गंगाधर टिळक. बा पाया पड.
वा मनोहर. ए तुझं नटून झालं असेल तर चल माझ्यासाठी काव्य रचना करायला सुरुवात कर. उद्याच्या स्पर्धेसाठी तूच मला कविता लिहून देणार आहेस. मी पण मला कुठे काय जमतंय, तूच लिही ना. मनोहर मला प्रतिप्रश्न केलेले चालत नाही. मी जेवढं सांगतो तेवढंच करायचं आणि कुठेही गाजावाजा न करता. नाहीतर याचे दुष्परिणाम काय होतील हे कळेलच तुला. आणि हो, त्या टिळकाला यातला एक जरी शब्द सांगितलास ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. हे थांब, ठेवते. काय रे, दार खिडक्या लावून कसं घेतो सारख्या? काय टिळक? अच्छा, असं झालंय तर. काय माधव कर्वे? अरे टिळक, तुला तुझ्या खोलीतूनही बाहेर काढलेले दिसते. नाही, आमच्या खोलीत असा आश्रय असालायस म्हणून विचारलं. छे, ह्या असल्या गचाळ खोलीत, आणि ते पण तुझ्यासारख्या मुजूर मुलाबरोबर कोण राहणार रे? मी तर माझ्या ह्या मित्रास भेटायला आलो होतो. हो की नाही रे माधव? हो तर. चला मनोहर पंत या. मी काय सांगितलं ते लक्षात आलं ना? काय सांगितलंय? तुला काय करायचंय रे? हे तू आमच्यामध्ये पडू नकोस. आणि हो, या वसतिगृहात फक्त माझा शब्द चालतो. त्यामुळे माझ्या वाकड्यात कोणी जात नाही आणि माझा मार्ग कोणी अडवत नाही. समजलं? असं होय. मग तुझा मार्ग अडवणारा इथे तुझ्या समोर उभा ठाकलाय. असेल धमक तर बाजूला सारून दाखव. टिळक, याचं उत्तर मी योग्य वेळी देईनच तुला. चल रे माधव. काय रे, तोल गेला की काय? डेव्हिल. चल. मनोहर, काय झालं सांग. काय नाही. इथे ये. मला काय झालं ते नीट सांग. माझ्याशी खोटं बोलशील तर स्वतःलाच फसवशील. मला मित्र म्हणवतोस ना, मग माझ्यावर विश्वास ठेव आणि मला नेमकं काय झालंय ते सांग. उद्या होणाऱ्या काव्य स्पर्धेसाठी त्याने मला त्याच्यासाठी कविता लिहायला सांगितली. हा कर्वे म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे, शेपूट. एक दिवस याला सरळ मार्गे आणावंच लागेल आणि मी त्याला धडा शिकवेन. तू बघच. त्याला आजन्म लक्षात राहील असा धडा शिकवेन मी त्याला. पण कधी? अरे, शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होतीलच कधीतरी. तुर्तास भोजन कक्षात जायची तयारी करूया. आज म्हणे रुचकर बदामाचा शिरा केलेला आहे. ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. जा सोळा नेसायला घे पटकन. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. का नाही येत तुम्ही घरी? माझ्याकडून काही चूक झालीये का? किती वाट बघू अजून? काहीच वेळात रात्र होईल आता. काय तरी बाई. कधी येणार आहे? आपणच जावं का? मागेही गेले होते की त्या कॉलेजात. तिथं जाऊन त्यांना चांगलं खडसावून विचारते, का बरं येत नाही तुम्ही?
माधव बळवंत काय रे? अरे आता या वेळेला कसं काय आलास? मी घाबरलायस का एवढा? तुझी बायको ती बाहेर आली आहे. भामा? नाही नाही नाही, शक्यच नाही. माधव काय झालंय खरं सांग. बळवंत, माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. ती वसतिगृहाच्या बाहेर थांबलीये. बिचारी घाबरलेली आहे, कुणाच काही सांगत नाहीये. तू चल पटकन. झालंय काय नेमकं? कुणाच काही सांगत नाहीये. चल पटकन. भामा, काय ग? घरी सगळे ठीक आहे ना? का तू रुसलीस माझ्यावर? हे बघ, कारण काहीही असो, असे अवेळी कॉलेजमध्ये येणे बरे नाही. काशीनाथला तरी बरोबर घेऊन यायचंस. भामा, तुझ्या कोण आहेस तू? अहो, मला मारू नका. मी गजानन संगीत नाटक मंडळीमध्ये स्त्री पार्टी करतो. मला त्या कर्वेंनी तिथे पातळी नेसून बसायला सांगितलं. म्हणाले कॉलेजमध्ये एक नाटक आहे, त्यात स्त्री पात्र करायचंय, चांगले पैसे मिळतील. अहो, म्हणूनच मी इथे बसलो होतो. कर्वे! माधव! कशी अद्दल घडवली 150 आण्यास. मला अक्कल शिकवत होता मला. आता बरोबर वाघाची शेळी झाली असेल. नाहीतर काय, मी जेव्हा त्यास निरोप दिला तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. भामा तुला सांगतो माधवा, आज मी तृप्तीने भोजन करणार. आणि आजची ढेकर बदामाच्या शिऱ्याने नव्हे, तर टिळकाच्या जिरलेल्या मुजरीने येणार. चला चला, मला नडतोस काय टिळक? माझी जिरवली म्हणताय ना? आता बघाच, हा बळवंत गंगाधर टिळक कसे उत्तर देतो ते. 13 सव्वा शेर नव्हे, 10 शेरांचे प्रत्युत्तर देणार मी. चल चल माधवा, मस्त बदामाचा शिरा खाऊ. आता खा बदामाचा शिरा. पण तुला सांगतो बळवंत, तू त्या दोघांना खोलीत कोंडून ठेवलंस ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. हो, अरे तुझ्यासोबत जे ते वागलेत ना, त्याच्या समोर ही फार नाममात्र शिक्षा आहे. हे म्हणजे असं झालं, त्यांनी आपल्यावर हत्ती टाकावा आणि आपण त्यांच्यावर ढेकून. कसं आहे खरे बुवा, हा, शत्रूच्या ना कायम इथे हल्ला करावा, म्हणजे शत्रू लगेच नांगी टाकतो. आणि एकदा का त्याने नांगी टाकली की एक साधा ढेकूनही पुरेसा असतो त्याला पराभूत करायला. हो, पण कधी कधी म्हणजे मी म्हणालो ना,
शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण तर होऊ द्या. आणि ते झालेले आहेत. त्यामुळे आता अंतिम वार होणार. अंतिम वार? तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे? काय मंडळी? सर, कसली एवढी गहन चर्चा सुरू होती? भविष्याबद्दल विचार विनिमय करत होतो. भविष्य? हा. कुणाचं? स्वतःचं? देशाचं की समस्त मानव जातीचं? काय ना सर, मनुष्य अनेक प्रकारे निसर्गाशी स्नेह तोडून त्याचाच शत्रू होत चाललाय. आणि मानव जातीचं काय झालंय ना सर? हे सर 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 तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही बदामाचा शिरा खा ना, फार अप्रतिम झालाय. यांना बहुधा शिऱ्याचाच अंमल झालाय म्हणून असे बरळत आहेत. अरे हो, मला देखील आश्चर्यच वाटलं. एरवी तोंड देखील न उघडणारी मुलं आज टंकलेखन केल्यासारखी बोलू कशी काय लागली? काय रे टिळक्या, आज इतकी सामसूम कशी काय? म्हणजे तुमचा नेहमीचा चमू दिसत नाही म्हणून म्हणतो हो. तो कर्वे ना, तू तर आला नाही आज. चल माधवा चल, बदामाचा शिरा मिळणार भोजन कक्षात, बदामाचा शिरा मिळणार. काय रे, काय झालं? अरे दरवाजा लावला कोणीतरी, कडी उघडत नाहीये. काय? ए, कोणी लावला रे दरवाजा? कोणी आहे का? बावळट कुठचे? अरे बदामाचा शिरा खायचा, उघडा रे दरवाजा. कोण आहे रे? ए दरवाजा उघड, कोण आहे बाहेर? का? का? सर, कसं आहे, आपल्या वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखीची बाधा झालेली आहे. त्यामुळे ते आज लंघन करणार आहेत. मला नाही वाटत आमच्याशिवाय कोणी आज जेवायला इथे येईल. बापरे, आश्चर्य आहे. हो, पोटदुखी अचानक का बरं झाली असावी? कोणास ठाऊक. असो, आपण आपला बदामाचा शिरा खावा. हो हो अगदी छान झालाय. छान झालाय हो शिरा. दत्तोबा, ये रे, एक ताट घेऊन ये भाऊ. मी वाढतो सर. हो वाढ. थोडा थोडा हो 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 पुरे. टिळक्या, तुला गणित विषय आवडतो ना? अर्थात. ही त्याचीच एक शाखा आहे, सूक्ष्म गणित असं म्हणतात. आंग्ल भाषेमध्ये कॅल्क्युलस असं म्हणतात. हो 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 कल्पना आहे मला. कुणी शोधून काढलं माहितीये का? हो अर्थात, न्यूटनने. फार मोठा गणितज्ञ होता तो. निर्विवाद. अरे त्याच्या प्रयोगशाळेला आग लागली तेव्हा, म्हणजे त्यांनी 20 वर्ष संशोधन करून, अथक परिश्रम करून जे निबंध लिहिले होते, जे प्रबंध लिहिले होते, जे संशोधन केलं होतं, ते सगळं त्या आगीत जळून भस्मसात झालं. तुमच्या माझ्यासारखा असता तर हरला असता, रडला असता, घाबरला असता. परंतु न्यूटन तो फक्त इतकंच म्हणाला, चला बरं झालं, आजपर्यंत मी जेवढ्या चुका केल्या होत्या त्या सगळ्या चुका या आगीत जळून भस्मसात झाल्या. आता मी नव्या चुका करायला मोकळा झालो. आणि पुन्हा न थकता नव्या उत्साहाने त्यांनी कार्यास प्रारंभ केला. थोडक्यात काय तर, माणसाने सदैव प्रयत्नशील असायला हवं आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर. मग तुमचं कुठलंही ध्येय असाध्य राहत नाही. आणि बरं का टिळक्या, या पुस्तकाच्या खाली ज्या निबंधमाला आहेत त्या मी जाणीवपूर्वक आणलेल्या आहेत. चिपळूणकर यांच्या आहेत या निबंधमाला. चिपळूणकर आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उत्तम साहित्यिक. आपण रोज महाविद्यालयात जे शिकतो त्या व्यतिरिक्त देखील
आपण काही ना काहीतरी नवीन शिकायलाच हवं. आपण आपलं मन सातत्याने कशात तरी गुंतवून ठेवायला हवं. कारण एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. सर, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनाने मी कायमच प्रभावित झालोय. आणि याच निबंध मला हव्यात म्हणून मी आपल्या ग्रंथालयात चौकशी देखील केली होती, मात्र तेव्हा उपलब्ध नव्हत्या. तुमची काही हरकत नसेल तर मी या ठेवू? अवश्य. तुझं वाचून झालं की मला दे म्हणजे झालं. टिळक, टिळक, मी तुला सोडणार नाही. तू सर. कर्वे, काय हो, काय झालं? आणि तुमचा हा असा आविर्भाव? सर, या टिळकालाच विचारा. टिळक्या, हा सगळा प्रकार काय आहे? आता काय कुरापत? कुरापत नाही सर, हा कर्वे जरा जास्तच उंच उडू पाहत होता. मी आपले माझ्या परीने त्याचे पंख छाटले. नाही सर, याने मला खोलीत पुरे पुरे. अरे आता अशी भांडणं करायला तुम्ही शाळेत आहात का? कर्वे, घ्या, जेवून घ्या की तुमचंही पोट दुखतंय. छान जिरवलीस त्या कर्वेची. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता अगदी. बरं बाळ, त्या कर्वेला कमी लेखू नकोस. त्याच्या डोक्यात आता नवी खलबतं सुरू झालेली असणार आहेत. चालू दे, त्याच्या डोक्यात जे चालायचं ते चालू दे, पण पुढे काही विचार करायचा वेळ देखील मी त्यांना देणार नाहीये. म्हणजे तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय काय? माझ्या डोक्यात एक गंमत. कळेलच तुला आता. तू सांगितलं नाहीस तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे ते? आपल्याला खोलीत कोणले काय? कारण आजवर कोणीही माझ्या बाबतीत असं करायची हिम्मत नव्हती केली. आता यापुढेही करणार नाही. त्या टिळकाने जो फणा उगारलाय ना, तो मी चेचणारच. कर्वे, आज वसतिगृहात एवढी शांतता कशी? हो रे, शेकोटी पेटवून तो महादेव, सदाशिव आणि आपट्या बसलेले असतात. दिसत नाहीयेत. आणि तो डेव्हिल, त्याच्यासोबतचा तो महाकाय राक्षस चकाट्या पिटत असतात वरांड्यात. तेही दिसत नाहीयेत. ए माधव, डेक्कन कॉलेज मध्ये भूत आलं की काय? ए, हा तिसरा हसायचा आवाज कोणाचा आला रे? आणि तोही इतका भयानक. हो ना. ए, कोण आहे रे तिकडे? हिम्मत असेल तर समोर ये. दरवाजा कसा उघडला रे? सदाशिव, आपटे, कुणीच कसं नाहीये. काही कळत नाहीये रे. जाऊ दे, चल आपण आपल्या खोलीत जाऊया. हो हो, उघड.
अरे आपण बाहेर असताना कडी कशी काय उघडी? जोर लाव, जोर लाव. अरे ओढ ना जोरात. अरे काय, सरक बाजूला, सरक तू. काय अरे केवढा भयानक माणूस होता रे तो. मला तर काहीच कळत नाहीये. हे माधवा, आपल्या कॉलेजमध्ये खरंच भूत चिरलं की काय? बहुतेक. अरे माधवा, उठ उठ. चल बाबा. भीमरूपी महारुद्र भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान दरवाजा उघडा. पाळू नका, पाळू नका, थांबा. दरवाजा उघडा. हे कुणी आलं असेल तर बघू. चल. माधव, सदाशिव, आपटे. हे माधव. चल चल चल. भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती वनारी. जप नाही, तुका मान्य कर. आम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही हो. कोण आहात तुम्ही? आम्हाला माफ करा, आम्ही काही नाही केलं, आम्ही काही नाही केलं. चुकला नाही. अरे पुरुषाला बाईची साडी नेसवून बसवलंय कुणी? मनोहरच्या डब्यातले लाडू खाल्ले कुणी? त्याला कविता लिहायला लावली कुणी? आणि त्या पलीकडे त्या बिचाऱ्या टिळकला शर्यतीत धावायला लावले कुणी? खोटे सांगून. मी नाही, याने मी काय, मी तू सुद्धा सहभागी होता सगळ्यात. हा पण होता. म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुमची चूक झाली आहे. आता मी तुम्हाला देहदंड देणार आहे. नाही, आम्हाला माफ करा. आम्ही याच्या पुढे करणार नाही. अगदी नाकाच्या सरळ रेषेत चालू, पण आम्हाला माफ करा. बोल ना काही. आता मी तुमच्या वागण्यावर जातीनं लक्ष घालणार आहे. समजले? यारे टिळक, तू? दाजी, होय मीच. कर्वे, तुमच्यासारख्या लाखांची भाषा समजणाऱ्या भूतांसाठी आम्हाला हे असं भूत होऊन यावं लागलं. यापुढे जर वागणूक सुधारली नाही तर खरं भूत म्हणून तुमच्या मनगुटीवर बसावं लागेल मला. एवढा वाघ म्हणून फिरत होतास ना, झाली की नाही शेळी आता. कर्व्या, जाणे. अरे बाप रे बाप. बळवंत, मानलं बाबा तुला. नाही, तुला तर साक्षात दंडवत. नाही, तू फक्त नावाला नाही तर
वागायला सुद्धा डेव्हिलच आहेस. हा नाही रे, मी काय म्हणालो, आपल्या सुपीक डोक्यातून या अशा कल्पना येत असतात. अरे चांगलीच अद्दल घडवलीस तू त्यांना. आजचा दिवस खरा सत्कारणी लागला. आता मी शांत डोक्याने घरी जाईन. खोलीत म्हणायचं ना तुला? नाही नाही नाही, घरीच जाईन मी. काय एवढ्या रात्री विंचुरकर वाड्याला? उद्याच्या स्पर्धेचं काय? पुन्हा विसरलास? सुपीक डोक्यात कल्पना आहेत, पण घरी जाणं आवश्यक आहे. कोण कोण आहे तिकडे? सासूबाई, सासूबाई. कोण आहे? कोण आहे? सासूबाई, काशीनाथ भाऊजी, अहो कोणीतरी शिरले आहे घरात. या ना इथे. हे बा, मला माहिती तू चोर आहेस. मी माझ्यावर हल्ला केलास ना, तर मी सुद्धा शांत बसणार नाही. बाहेर या आधी. कोण आहे तिकडे? कोण आहे? कमले कमलोत्पत्ति श्रूयते न च दृश्यते बाले तव मुखांभोज्यै दृश्यमिंदिवरद्वयम्. तुम्ही हे असे जे काही बोलता त्यातले कळत काही सुद्धा नाही मला, पण ऐकल्यावर फार प्रसन्न वाटते. मी सांगतो ना, कमळाच्या पुष्पावर आणखी एक कमळ निर्माण होणं अशक्य आहे. पण मग हे सुंदरी, या कमलरूपी चेहऱ्यावर हे दोन कमल नयन कसे तयार झाले? काहीतरीच काय, काहीतरीच काव्य करता तुम्ही. छे छे, मी नाही, महाकवी कालिदास म्हणून गेले. इथे समोर एवढी बायको उभी आहे आणि आपल्याला कालिदासाचे स्मरण होते. भामे, एकदा एका सुंदर मुलीने कालिदासाचे प्राण हरण केले. आणि इथे माझ्या समोर हे दोन सुंदर नयन आहेत, माझे प्राण हरण करणारे. येईल ना कुणीतरी,
अरे पण एवढ्या रात्री येण्याची काय गरज होती? तेच ना, किती रात्री आलास रे? दिवसभर आम्हाच आपला धापशा, बाळ आता येईल मग येईल. तू अगदी काजव्यासारखा रात्री उगवलास. आणि रात्री उशिरा का होईना आलोय हे महत्वाचे. शब्द पडू दिला नाही. म्हणजे आमच्या भावनांचं काहीच नाही, स्वतःचा शब्द पडू नये म्हणून आलात तर घरी. नाही अगदी तसे नाही, म्हणजे मला देखील तुमची आठवण येतच होती म्हणूनच तर आलो ना घरी. असू दे असू दे बाळ, इतक्याही थापा मारू नकोस. हा, तुला कशाला काका काकूंची आठवण यावी रे? हा, पण इथे मात्र कोणीतरी विरहात झुरतय हे मात्र नक्की. ते काही विचारू नकोस बाबा. होय, नाहीतर काय. अरे भामेनं कुठल्याशा डब्यामध्ये दगड जमा करून ठेवलेत, हो की नाही? काय पण हे डबे दगड काय प्रकरण आहे? हो ना, मी सांगते बाळ तुला. अहो राहू दे ना सासूबाई. बाई बाई बाई, किती सुरेख लाजलीस ती. सांगा की मला, काय प्रकरण आहे हे डबे दगड? अरे काही नाही, खूप मोठी कहाणी आहे ती. आता तू आलायस ना, उद्या उजाडल्यानंतर सगळं सागर संगीत ऐक हो तिच्याकडनं. काय सांगशील ना भामे? बरं काकाश्री, मला काही उद्या थांबता येणार नाही. अरे म्हणजे इतक्या दिवसांनी आलायस ना, 8-15 दिवस राहशील की नाही? घरात नवरात्र चालू आहे, सण आहे घरामध्ये, आणि तू नसशील तर कसं वाटेल बरं? काकू, मला सर्व काही पटते आहे, परंतु माझा नाईलाज आहे. ऐकायला कितीही कष्टप्रद वाटले तरी सत्य हेच आहे की मला उद्या पहाटे निघावे लागेल. मामा, बाळ जा, जाऊन बघतीस. इतक्या लवकर जायचे होते तर मग यायचे तरी कशाला? इतके दिवस वाट बघितली, अजून बघितली असती. हिरमोड होण्याची सवय झाली आहेच, त्यात अजून भर पडली असती. आज तुझा हिरमोड होऊ नये याच एकमेव इच्छेने मी आलोय भामे. कसं पटवून देऊ तुला? ठरवलं असतं तर आज खटाटोप न करता मी सहजच टाळू शकलो असतो आपली भेट. पण तरीही मी आलोय ना. असं चंद्रकोरी सारखं येणं मनाला किती चटका लावून जातं. भामे, मी प्रत्येक क्षणी हाच विचार करत असतो की कधी तुझी भेट घेता येईल. परंतु सातत्याने येणारी जबाबदारी आणि शिक्षण यात गुरफटून गेलोय ग. आणि त्यात कसा बसा वेळ काढून मी इथे आलो तर तू अशी रुसून बसणार आहेस. रुसू नाही तर काय, इतके तरी करू द्या मला. माझ्या चिडण्यावर रडण्यावर माझा अधिकार नाही का? तुझी बाजू जितकी खरी आहे तितकीच माझी बाजू सुद्धा सत्य आहे. तू समजून घेशील अशी अपेक्षा आहे. एकदा दार उघड, मी सगळं काही सांगेन तुला. इतकेच अपराधी वाटत असेल तर एकदा तरी दार ठोठवा, मग बघू.
हे काय आहात ना बाहेर का गेलात निघून? भामे आलीस? काय रागवली आहेस ना? स्वाभाविकच आहे, बाळ काहीही न बोलता निघून गेला ना सकाळी. आता या बाळाच्या स्वभावाचं काय करावं ना हेच आम्हाला समजत नाहीये. पण इतकं काय महत्वाचं काम होतं की इतकासा वेळ देखील थांबता आलं नाही. अगं आता आम्ही काय आग्रह केला नसेल का थांबायचा, पण जाणं अगदी आवश्यक आहे असं म्हणाला. कसलीशी स्पर्धा आहे म्हणे. भामे अगं आवरून घे जा, अजून पारोशी आहेस ना? हो. अगं जा. हो. अगो बाई, काशीनाथा, ए यशवंता. कमाल करतोस तू बाळ. अरे किती उशीर. त्या आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत एक वेळ कळेल, पण तुझ्या मनात काय चाललंय हे कळायचं नाही. अरे आता वर्ग भरायची वेळ झाली, इतकी महत्वाची स्पर्धा आहे, कशाला जायचं रे एवढ्या रात्री घरी? आणि तूच म्हणाला होतास ना एकदा घरी गेलो की घरची मंडळी मला काही सोडायची नाहीत. मला खरंच वाटलं तुझ्या घरच्या मंडळींनी बांधून ठेवलं की काय तुला. अरे हो दाजी, जरा श्वास. मी तुला शब्द दिला होता ना मी येईन म्हणून. स्पर्धेसाठी आलेलो आहे. मी तेच म्हणतोय की तू या स्पर्धेत भाग घ्यावास आणि तुला पारितोषिक मिळावं असं मला वाटतंय. पारितोषिक? का तुला का कठीण आहे? कठीण नव्हे, केवळ अशक्य आहे. जिन्सीवाले प्राध्यापक परीक्षक असताना मला पारितोषिक मिळणे केवळ अशक्य आहे. बघ पुन्हा तेच. अरे दाजी, मी काल म्हणालो ना तुला, या स्पर्धेत सहभाग घेताना कौतुक होणं किंवा पारितोषिक मिळणं हा माझा हेतूच नव्हे. मला माझ्या आईशी संवाद करण्याची संधी मिळते आणि ती मला गमावायची नाहीये. म्हणून धावपळ करत इथे आलोय. कळलं? तुलसी वृंदावनम गृहस्य यथा मांगल्यस्य प्रतीकम मातापि तथैवास्ति मम अस्तित्वस्य कारणम. सुंदर. मातृत्वाविषयीचे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे विचार ऐकून मला समाधान वाटलं. आजची स्पर्धा माझ्या कल्पनेपेक्षाही अटीतटीची होतीये यात शंकाच नाही. बरं, आणखी कुणाला जर स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी अखेरची संधी आहे. काय टिळक? माझ्याकडे असं रोषाने बघण्यापेक्षा काही काव्य केलं असेल तर आपल्या ज्ञानाचे 4 थेंब आमच्यावरही शिंपडा. काय कालिदासाबद्दल माहिती मिळवणे फारसं कठीण नाही, पण त्याच्यासारखी कल्पना शक्ती आणि त्याची रचना ही अवगत करू शकाल?
सर, आपली आज्ञा असेल तर मी माझं काव्य सादर करू? बरं का, एकदा एका कोकिळ पक्षाला नुकतेच जाणवते की आपला कंठ किती मंजूळ आहे, ज्याद्वारे आपण गाऊ शकतो. आणि हे त्याला जाणवताच त्याला त्याच्या स्वराचा स्नेह होतो, त्याला मोह पडू लागतो, त्याला माया वाटते. आणि एक दिवस दैव त्याच्याकडून त्याचा स्वर हिरावून घेतं, कायमस्वरूपी, त्याला न सांगता. आता त्याचा मंजूळ कंठ, त्याचा स्वर हे तर त्या कोकिळ पक्षाचं सर्वस्व होतं, त्याचं आयुष्य होतं, त्याचा श्वासच होता जणू. तसा माझा श्वास माझी आई होती. मातृविलाप. प्रसमीक्ष सुतम गुणालयम विधिना सहृत जीवितम पुरा जननी निपपात दुःखिता धरणौ मोहवशम गता भृशम. अथसा जननी विमूर्छिता प्रकृतिम प्राप्तवती यथा यथा. सुत जीवित नाश हेतुभि विष प्रावर्तताधिकतरम सपुनः प्रदीप्तो निक्षेपितो जलनिधाविव वाग्नि. आई कोण असते? आई कोण असते? आई निरंजनाची वात असते. आई स्वतः रोज कले कलेने जळत संपूर्ण घर प्रकाशमान करते, ती असते आई. तिचे ममत्व, तिचा त्याग, तिचे प्रेम याची तुलना, याची गणना कशी करू शकणार? नाही करू शकत. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन करणारं एकक आहे, परंतु प्रेम आणि विशेषतः आईचं प्रेम, त्याचं मूल्यमापन करू शकणारं माप निर्माण करणं त्या विधात्याला सुद्धा जमलेलं नाहीये. आणि हेच आज तुम्ही सिद्ध केलंय. अभिमान वाटतोय मला तुमचा. परंतु आपण ही स्पर्धा सादर केली आहे, ते तिचं प्रेम किती सार्थ आणि यथार्थपणे तुम्ही वर्णन करू शकता हे जाणून घेण्यासाठी. आणि स्पर्धा म्हटली की मग त्यात गुणरचना आलीच. आणि निकाल देण्याचं हे महाकठीण कार्य माझ्या हाती आलेलं आहे. चला बाय, अरे कुठे निघालास? निकाल नाही काय ऐकायचा? माझ्यावर त्यांचा विशेष रोष आहे आणि मी काल जे वागलो त्याचे उत्तर ते काढणारच. निकाल ऐकून काय करू? निघतो. हे बघ तू थांब, निदान माझ्यासाठी तरी थांब, कळलं? थांब, निकाल ऐकूया. नियमानुसार आपण 3 क्रमांक अर्थात 3 बक्षिसे जाहीर करणार आहोत.
तर तृतीय क्रमांक आहे जनार्दन आपटे. वा 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 मित्रा. द्वितीय क्रमांक आहे केशव देशमुख. अरे वा वा देशमुख. आणि आता प्रथम क्रमांक तर प्रथम क्रमांक आहे बाळ गंगाधर टिळक. वा 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 वा. हे उभं राहून. वा 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 वा. बाळ अभिनंदन. सर तुम्ही? अरे मला वाटलं काल जसं तू माझं चालत येणं न बघता ओळखलंस तसं आजही ओळखशील. नाही, आज माझं चित्तच थाऱ्यावर नाही. समजू शकतो. मातृवियोग आणि त्याच्या आठवणी या कायम क्लेशदायकच असतात. पण आज ज्या प्रकारे तू मातृविलाप सादर केलास, तुझ्या मातोश्रीस खरोखरच अभिमान वाटला असेल तुझा. अभिमान वाटायला ती प्रत्यक्ष असायला हवी सर. कोकिळेचा स्वर हरपला म्हणून त्याचं गायन थांबत नाही बळवंत. जगासाठी तो स्वर नाहीसा झालेला असतो, परंतु मनाशी संवाद हा कायम सुरूच असतो. तुझ्या मातोश्री तुझ्याकडे तिथून पाहत आहेत, अभिमानाने, कौतुकाने. सर एक विचारू? विचार. बस विचार. बोल. सर तुमच्या दृष्टीने मी तुमच्याशी इतका उद्दामपणे वागत आलो आहे, तरी सुद्धा तुम्ही मला प्रथम पारितोषिक दिलं. कसं काय? मला तर पूर्ण खात्री होती की तुमचा माझ्यावरचा राग पाहता तुम्ही मला जाणून बुजून बाजूस काढाल. अरे तुझ्यासारखा विद्यार्थी देखील असा विचार करू शकतो? आश्चर्य आहे. विद्यार्थ्याशी माझं नातं प्रथम शिक्षकाचं जरी असलं तरी नंतर ते वडिलकीचं आहे. तुमच्या बुद्धीचं मूल्यमापन करताना तुमची वर्तणूक कशी आहे याचा विचार करून कसा चालेल? तुझी कविता आणि त्याचं सादरीकरण हे सर्वोत्तमच होतं, मग त्याबाबत मी पक्षपातीपणा कसा करेल? बळवंत, तुझी बुद्धिमत्ता ही विलक्षणच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण मी तुला हे कधीही सांगितलं नाही. का? कारण त्यामुळं तुमची ही पावलं कदाचित जमिनीहून 4 बोटं वर चालायला नको होत काय? नाही सर, नाही नाही नाही, कधीच नाही असं होणार. पण आज मी तुला वडिलकीच्या नात्यानं एक गोष्ट सांगू इच्छितो. तुझा हा स्वभाव जर तू वाकू शकला नाहीस तर स्वतःहून संकटांना आमंत्रण देशील. काय कळलं ना? होय. नमस्कार करतो सर. यशस्वी भव, अशीच प्रगती करा. अरे हो, काल म्हणाला होतास कागदाचा योग्य तो वापर करेन. मग आता बघूया यावर तू काय लिहितोस ते. सर आता बघाच, तुमचे हे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी पुढील प्रवास कसा खंबीरपणे करतो ते. धन्यवाद सर.